अशा वाटण्या का करता? आपल्याला जे योग्य वाटेल तेच आपण करावे. मला हे लग्न मान्य आहे. चूक नानूची आहे, ही जबाबदारी त्याने घेतलीच पाहिजे. बुवांच्या जागी तुमचे काका असते तर त्यांनी नानूला जिवंत ठेवले असतं का? नाही नाही, आपल्याला जबाबदारी घ्यायला हवी. नाही, मला मुळीच मान्य नाहीये. त्रिवार नाही. नाही, नानूच्या वागण्याचा कलंक कपाळावर घेऊन मी नाही जगू शकत. अहो, म्हणून रीतभात सोडून द्यायची का? कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायचं? अरे काय बोलताय तुम्ही? अहो, पण थांबा, काय तमाशा लावलाय हा? मी अंतिम निर्णय घेतलाय. नानू आणि सुशीलेचा विवाह होणारच. कुणी काहीही म्हणो. पण नाही का ग भेटणार मला तू आई? एकदा, अगदी क्षणभर, पण भेट न ग. दुसरं काहीच नकोय मला या आयुष्यात. काहीच नाही. आवडणारी सोनचाफ्याची फुलं कायम असायची तुझ्या उशाजवळ. तुझं सगळं करणंच कसं अगदी नीट नेटकं असायचं. स्वच्छ नीट नेटकं स्वयंपाकघर, माजघर, देवघर, परसदार, अंगण, हे सगळं कसं अगदी स्वच्छ असायचं. बघितले ना की कळायचं गो की तू हात फिरवला असते. मला आठवतंय ना, कायम गुणगुणत असायची. कधी भूपाळी, कधी स्तोत्र, कधी अंगाई. कठोर शब्द कधी आलेच नाही गो तुझ्या तोंडून. आणि काय येईल, मायेची कूस होती तू आम्हाला. मायेचा घास होतास आणि मायेचा संस्कारही होता. तक्रारीची ना कधी जागाच दिली नाही का तू आई आम्हाला. अगदी तृप्त मन होते. पण मीच करंटी, शेवटचे देखील भेटता नाही आले तुला.
मी सगळे बांध तोडून तुला भेटायला यायला हवे होते. पयोचं ऐकायला हवे होते आई मी. राधा राधा सावर स्वतःला. चल चल आपण बाहेर जाऊया. एक दिवस राहू दे ना मला आईकडे. कदाचित कदाचित एक क्षणभर येईल ती मला भेटायला. अगो असं काय बोलतेस? तू चल चल. नाही हो, निदान आज तरी राहू दे आई जवळ. तरी राहू द्या. बरे आई, मला भेटायचं आहे ग तुला. मला भेटायचंय. आज तुमच्यामुळे खूप मोठा गुंता सुटला. नानू आणि सुशिलेचे लग्न ठरले आहे ही खूप मोठी बाब आहे. माझ्यामुळे नाही, त्र्यंबकासोबांमुळे घडले हे सारे. खरे तर मला त्र्यंबकासोबा खूप आवडतात. ते रागीट आहेत पण वेळेला शांत होतात आणि काहीतरी चांगलेच करतात. आता सुशीलाताई ही आनंदात राहील आणि पटवर्धन काकाही. होय, पण मला खरे तर ही गोष्ट त्र्यंबकाजोबांसमोर जाऊन सांगायची खूप भीती वाटत होती. पण आईला मात्र खात्री होती की तेच यातनं मार्ग काढू शकतील. आणि तुमचे आप्पा? आप्पा अजूनही विरोध करतायत, पण पाहू पुढे काय होते. तुम्ही झोपा. आज माझे मन शांत झाले आहे. नानू प्रकरणामुळे खूप अस्वस्थ होतो. बरे, जातो मी आता. झोपा तुम्ही. हो. आता पुढे कसे काय दिगंबर? नाही म्हणजे तुझ्या सांगण्यावरून आम्ही आलो. आता बोल. उद्याच तलाठ्याकडे जाऊ आणि सर्व बाबी पूर्ण करू. आई अण्णा होते तोवर पाय गुंतलेला होता माझा, पण बिचाऱ्यांनी मोकळं केलं मला. आता जिथे ते दोघे नाहीत तिथे राहून मी तरी काय करू? हो, मी हिमालयात जाणार आणि गुरुदीक्षा घेणार. आता जे सारे काही आहे ते राधाताईचं आणि नारायणरावांचं. वा वा वा, योग्य तो निर्णय घेतलास दिगंबरा. ए नारायणा, जा राधाला घेऊन ये आणि गोड धोड वाटा सगळ्यांना. बापू, ही वेळ गोड खाण्याची नव्हे. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत? मूर्ख आहेस. उद्या मी जरी मेलो तरी उत्सव साजरा करा. अरे आलेला माणूस जाणारच, त्याचा शोक क्षणभर. जा राधेला घेऊन ये. पण बापू, चल जा.
राधा, 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 युग वेगळीच दिसतेस. तू तर आजारी होतीस ना, आणि आता आई नमस्कार करते. आता छान दिसते ना मी? हो. बयो, आई जोळाईने मोरपीस फिरवले हो माझ्या अंगावरून, आणि मीच मोरपीस झाले. म्हणून तर वाऱ्यावरून तरंग तुला भेटायला आले. आणि तुला बघून आता खूप छान वाटतंय हो मला. आणि मला तुला भेटून खूप छान वाटले. बयो, तिकडे वर बघितले का? आकाश कसे भरून गेले नक्षत्रांनी. हो की नाही? त्या आकाशातच आपले खरे घर असते. हो. या जमिनीवरच्या घरात जेव्हा जेव्हा दुःख येते, संकट येते, तेव्हा वर त्या आकाशातल्या घराकडे बघायचे. म्हणजे कसे शांत वाटते, बळ येते. मी सुद्धा त्या आकाशातल्या घराकडे बघते ना, तेव्हा मला माझी आई दिसते हो. तिनेच तर हे गुपित सांगितलंय मला. किती सुंदर. आई चल ना, मला तुझ्या कुशीत निजायचे. चल.
रागे भरताही भेग सांधते मनाची ममतेचे पांघरुण घालिते जगाला अंगाईची उब गोड लाभते मनाला ज्यास मिळे अशी आई साता जन्मांची पुण्याई तिच्यासाठी थांबलेत देवरावळी शब्द भासेरिता तिच्या वाचुनी आई शब्द जोडताच अर्थ ये मनी माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात आई हाक भाळाची कुशीमध्ये कडेवरी जिने घेऊनी सांभाळिले फुलागत आई मला तुझ्याशी खूप झोपलेत ना हे? आई मला तुझ्याशी खूप सारे गप्पा मारायचे आहेत. बोलूयात हो, पण इकडे नको, आत देवघरात जाऊन बोलूयात. चल. आता बोल, हव्या तेवढ्या गप्पा मार हो. आई आणखी काय काय दिसते ग तुला आकाशात? आणखीन मला माझी मोठी झालेली बयो दिसते. जास्वंदाची कळी उमलून टपोरे फूल होते ना, अगदी तशी. साजिरी गोजिरी संसारात रमलेली, जीवतीप्रमाणे आपल्या मुलांना जवळ घेऊन बसलेली माझी बयो. बयो नव्हे, यशोदा. जशी कृष्णाची यशोदा माई, तशीच माझी ही श्यामची आई, साऱ्या जगाच्या हृदयाचा ठाव घेणारी. आई हे सारे दिसते का ग तुला? हो तर, आईच्या हृदयाला सारे दिसते, सारे कळते हो. अगो जगण्याचे रहस्य त्यातच तर दडलेले असते. तुझा श्याम त्या हृदयाचे सार्थक करेल हो. यशोदे, अगं तू इकडे काय करतेस? आई आली ना, तिच्याशी गोष्टी करीत बसले. काहीतरीच काय? आई कुठे आलीये? असे काय करता? आहे ना इकडे.
यशोदे, आई नाहीये हो इथे. आई आता इथे होती. मी गोष्टी करीत बसलो होतो. अगो, इकडे कोणी नाहीये यशोदे. आई आई आहे. आई आई अगो, आई आई कुठे आहेस? यशोदे. आई अगो,